सातपूरमध्ये सगळ्यात जर का लीड दिला असेल 12,000 प्लस मतदान आहे आणि 6,500चं. सो लगेच वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आजचा ब्लॉग म्हणजे असं राहणार आहे की आपल्या जे तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या निवडणूक झाल्या आपल्या. सो निवडणुकीचा रिझल्ट आज लागला आहे फायनली आणि आपण ज्यांच्याकडनं होतो जसे की समाधान मोदी वगैरे ते फायनली निवडून आलेले आणि आता त्यांची जस्ट रॅली येणार आहे. म्हणजे अजून तर 2 दिवस माझ्या मते आहे ना 2 दिवस तरी ना जास्त काही करता येत नाही आपल्याला. मग ते 2 दिवस झाले का त्यावर रॅली वगैरे काय असेल ते सगळं करायला लागतं. सो आज फायनली फक्त गुलाला आणि थोडेसे फिरणं वगैरे राहतं ते राहील. सो ते थोड्यानंतर आपले इथे येणार आहेत. आपली मम्मी सायलंदनची मम्मी वयाशी 2 गल्लीतले 2-3 जण आहे ना ओवाळणार त्यांना. तर त्यासाठी आपल्याला जायचं आता खाली. सगळे रेडी घालीत आता ते येतच आहे जस्ट 5-1 मिनटामध्ये. तर जाऊया फटाफट. आपला विजय गगनात मागला एवढी काय सांगाल? खरोखर हा जनतेचा विजय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकी विरोधक म्हणायचे की ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक काय विजय मिळवतील. परंतु मला वाटतं या सातपूरमध्ये सगळ्यात जर का लीड दिला असेल 12,000 प्लस मतदान आहे आणि 6,500चं प्रथम सगळ्यात जास्त लीड घेऊन आपला विजय या ज्येष्ठ नागरिक व सगळ्या जनतेने दिला आहे. हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे. समाधान भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे हमारा नेता कैसा हो, समाधान भाऊ कैसा हो. एक मिनिट समाज सेवा केल्याने या समाजाला एकच न्याय मिळाला आहे की जर का समाजाची सेवा केली तर नक्की विजय मिळतो. धनशक्ती पुढे जनशक्ती ही नक्कीच भारी पडते. कारण किती धनशक्ती घेऊन आले परंतु जनशक्तीचा विजय होतो. आणि गेल्या 5 ते 8 वर्षापासून या नागरिकांची सेवा केली. त्यांनी मला भरभरून असा आशीर्वाद दिला म्हणून मी सगळ्यांचं आयुष्यभर माझा ऋणी राहील. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यासाठी ज्या दिवशी डिपॉझिट जमा केलं आणि आपलं डिपॉझिट भरलं त्याच दिवशी आपला विजय निश्चित झालेला होता. काय सांगाल? प्रभाग बहुसंख्य मोठ्या लीडने आपल्याला निवडून देणार होते. खरोखर मी ज्येष्ठ नागरिकांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्या दिवशी निवडणुकीचे वारेच वाहू लागले आणि या ज्येष्ठ नागरिकांनी 100 रुपये जमा करून या नागरिकांनी 27,000 रुपये जमा केलं आणि माझं डिपॉझिट भरलं. मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील की मी माझं शरीरातलं रक्ताचं थेंब असेपर्यंत त्यांची सेवा करतो. सो गाईज अवस्था दबा काय झाली आहे एकदम. कल्पेशचं थोडं नाही पण त्या एकाने इथं टाकलं ना त्याच्यामुळे बघा बोल माझ्या नाही अजून आहे म्हणजे पण मला घरी काम होतं त्याच्यामुळे बोलवलं होतं ना त्याच्यामुळे मग मी आता चाललोय घरी थोडं फ्रेश बी आंघोळ करून येतं परत खराब व्हायसाठी. आत्ताच जस्ट फ्रेश झालो आणि तुम्ही तर बघितलं असेल भाई खूप गर्दी. आणि एक गोष्ट काय आहे की ऑलरेडी त्यांनी त्यांच्या घरापासून जी रॅली काढली होती त्याच्यात खूप सारं म्हणजे
त्यांचं गुलाल वगैरे उडून झालं तर फुल रॅली झालं तर, आणि त्यानंतर ते नगरपालिकेत गेले आणि त्याच्यानंतर मग आपल्या इथं आले होते नाही का, असं होतं ते थोडंसं पूर्ण हे. सो आता आपल्याकडे आलेले शिरीन भाऊ खूप दिवसांनी डायरेक्ट त्याची कटिंग बघून घ्या बघा, त्याला खूप लाज वाटते दाखवायला, पण बघून घ्या आताच काय दिसतं क्यूट गुड बॉय. आणि बुबू म्हणतो, काय म्हणतो बुबू? देवा मला माफ कर म्हण म्हण. तर बघितलं यांच्याकडे लक्ष देऊ नका काहीच. तुम्ही बघितलं असेल की थोडी रॅली वगैरे एकदम कडक होती, ही तर असे नॉर्मल होती थोडंसं. कारण कसं आहे म्हणजे मी असं ऐकलं आहे की निवडणूक झाल्यानंतरून जेव्हा आपल्याकडं आपण जिंकलो आहे त्याच्या 2 दिवसानंतरून काय करायचं तुम्हाला नाही का, ते करायला लागतं असं राहतं. सो आता 2 दिवसांनी कळाल ती रॅली मोठी, तेव्हा पण आपण राहणार आहे, तेव्हा जाऊन खूप मजा करणार गाईस, तेव्हा बघा तुम्ही ब्लॉग नक्की. सो आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया, बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय कर बाबू.